नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता नागराज काका घरी आलेले असतात आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम किल्लेदारांच्या दारावर असते. तर इन्स्पेक्टर सावंत आता आवाज देत म्हणतात, नागराज किल्लेदार. आता मात्र नागराज काकांची झोप उडते, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते उठून उभे राहतात आणि म्हणतात, हो, मी का? आता मात्र प्रतिमात्याही घाबरून गेलेले असतात. तर आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम किल्लेदारांच्या घरात येत नागराज काकांना म्हणतात की 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांच्या फॅमिलीला अपघात घडवून मारण्याचा प्रयत्न केलात. या प्रकरणी आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. आता हे ऐकल्यानंतर नागराज काकांना चांगलाच घाम फुटलेला असतो. प्रतिमा त्या नागराज काकांकडे पाहू लागतात. तर इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना म्हणतात की आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहोत. तर त्याचवेळी सायली अर्जुन तिथे आलेले असतात. आता सायली अर्जुन येताच प्रतिमा त्यांच्याकडे पाहू लागतात. त्यांनाही काही कळत नसतं की नक्की काय घडत आहे. तर नागराज काका म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही? आणि अहो, तुम्ही असं कसं बोलू शकता? रविराज किल्लेदार हा माझा भाऊ आहे आणि मी माझ्या फॅमिलीला, माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न करेन? काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? सायली अर्जुन हे काय बोलतायत कळतंय का? आता नागराज काका पूर्णपणे घाबरून तर गेलेले असतात. तर आता रविराज सर घरी येताच इन्स्पेक्टर सावंत यांना पाहतात आणि इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतात, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही इथे म्हणजे नक्कीच आमच्या नागराजने काहीतरी केलं असणार आणि म्हणूनच तुम्ही इथे आले असणार, एवढं मात्र नक्की. नागराज, बोल, आता तू काय केलंयस? नागराज काका म्हणतात, दादा, अरे बघ ना, हे माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, पण मलाच कळत नाहीये की असं का बोलत आहेत. यांच्या हातात कुठला पुरावा आहे आणि असे खोटे आरोप हे कसे करू शकतात? तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत यांना सांगायचं आहे ना, ते सांगितलं आहे आम्ही. नागराज काका, त्यामुळे तू शांत राहशील ना, तेवढंच बरं. तर अर्जुनला रविराज सर विचारतात, अर्जुन, काय झाले नक्की? इन्स्पेक्टर सावंत नागराजला पकडण्यासाठी का आलेत? तर अर्जुन म्हणतो, सिनियर, आत्तापर्यंत आपण 22 वर्षापूर्वी तुझा अपघात घडवून आणणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध घेत होतो. आता तोच मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून नागराज काकाच आहे. हे ऐकल्यानंतर रविराज सरांनाही धक्का बसतो. रविराज सर नागराज काकांना म्हणतात, नागराज, मी हे काय ऐकतोय? हे सगळं काही तू घडवून आणलंयस? नागराज काका आता चांगुलपणाचा आव्हानच म्हणतात, दादा, मी असं का करेन? मी असं काहीही केलं नाही. मलाच कळत नाहीये की हे सर्वजण माझ्यावर आरोप का करत आहेत. आणि सायली अर्जुन, तुम्ही मस्करी करताय ना, पण प्लीज अशी मस्करी करू नका. अरे, अशी जीवघणी मस्करी कुणी करतं का? आणि आत्ता तर नाहीच नाही. अरे, इथे सुमनची अवस्था बघा. तिला याचा सगळ्याचा त्रास होईल याचा तरी विचार करा. आणि तिच्या समोर तुम्ही माझ्यावर असे नको नको ते आरोप करताय. अरे, या सगळ्यामुळे तिला जर अजून त्रास झाला तर ते मला सहन नाही होणार. सायली अर्जुन, प्लीज माझी अशी मस्करी करू नका. तर रविराज सर म्हणतात, नागराज, एक गोष्ट लक्षात ठेव. अर्जुन पुराव्याशिवाय कोणतेही आरोप करणार नाही. नक्कीच तू काहीतरी केलं असशील आणि म्हणूनच अर्जुन इथे पोलिसांना घेऊन आला आहे. नागराज काका म्हणतात, दादा, अरे तुला तर माहीतच आहे ना, मॅप शिकरेने कबूल केलंय की तुमचा अपघात घडवण्यामागे त्याचा हात आहे. त्यानेच 22 वर्षापूर्वी तुमचा अपघात घडवून आणला होता आणि तरीसुद्धा हे माझ्यावर आरोप करत आहेत. सायली म्हणते, हो, केलं होतं, महिपत शिकरेने कबूल केलं होतं. तेव्हा त्याने हेही कबूल केलं होतं की 22 वर्षापूर्वी हा अपघात त्याने एकट्याने घडवून आणला नव्हता. त्याला कोणीतरी सुपारी दिली होती आणि ती सुपारी देणारी व्यक्ती तुम्हीच आहात, नागराज काका. आता मात्र नागराज काका सायलीच्या अंगावर धावून येतात आणि म्हणतात, तू काही बोलणार आहेस का? आणि तुझं बोलणं आम्ही ऐकून घ्यायचंय का? माझ्यावर खोटे आरोप करू नकोस. दादा, यांचं काहीही ऐकून घेऊ नकोस. मला माहीत आहे ना, हे सगळं काही यांचं नाटक चालू आहे मला अडकवण्यासाठी. यांचा अगोदरपासूनच माझ्यावर राग होता. एक नंबरचे खोटारडे आहेत ते दादा. यांच्या बोलण्यावर तू अजिबातच विश्वास ठेवू नकोस. दादा, तुझं माझ्यावर विश्वास आहे ना? असं म्हणत नागराज काका रविराज सरांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असतात. आता सायली अर्जुनवर झालेले आरोप प्रतिमात्यांना सहन होत नाहीत. प्रतिमात्या म्हणू लागतात, भाऊजी, तुम्ही आता सायली अर्जुनवर आरोप करू शकत नाहीत. खरं तर त्यांचा तुमच्यावर पहिल्यापासूनच राग आहे. तर तुम्ही सुमनला मारहाण करायचा आणि तेव्हापासून घरातील प्रत्येकाला तुमचा राग येत आहे आणि मला आत्ता कळतंय की तुमची बाब तेवढ्यावरच थांबली नाहीये. प्रतिमात्या पुढे काही बोलतील आणि म्हणूनच नागराज काका रडण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, वहिनी, आता तू सुद्धा यांच्यावर विश्वास करणार आहेस का? वहिनी, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का वहिनी? अगं, तू सुद्धा माझ्यावर आरोप करतेस. प्लीज माझं ऐकून तरी घे, मी काय सांगतोय. आता मात्र रविराज सर नागराज काकांवर चिडतात आणि म्हणतात, नागराज, गप्प बसायचं. सायली, अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत पुराव्याशिवाय इथे आले नाहीयेत. इन्स्पेक्टर सावंत, आता तुम्हीच सांगा की तुम्ही इथे नक्की का आलायत? असा कोणता पुरावा तुमच्या हाती
माहिती आहे की तुम्ही आमच्या नागराजला अटक करण्यासाठी इथे आला आहात. अर्जुन, अरे कोणता पुरावा हाती लागला आहे की त्यामुळे तू असा ठामपणे सांगू शकतोयस की माझा अपघात, माझ्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न नागराजनेच केला आहे? तुम्हाला असा कोणता पुरावा सापडला आहे की त्यामुळे तुम्ही नागराजला अटक करायला इथे आला आहात? तर अर्जुन म्हणतो, सिनियर, मी तुला सगळं काही सांगतो. त्या अगोदर एक गोष्ट सांगतो की आम्हाला पूर्ण खात्री होती की महिपत शिकरे आणि नागराज काका यांची मैत्री अजूनही आहे. अजूनही नागराज काका त्या महिपत शिकरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, हे आम्हाला चांगलंच माहीत होतं. आता घडलेला सर्व प्रकार अर्जुन रविराज सरांना सांगू लागतो. ज्यावेळी महिपत शिकरेंना अटक करण्यात आली होती त्याचवेळी नागराज काका बाहेरून इशाऱ्यानेच त्यांना गप्प करत असतात आणि त्याचवेळी अर्जुनला डाऊट आलेला असतो की या सगळ्यामध्ये महिपत शिकरेंना नागराज काकांचं नाव तर सांगायचं नसेल ना, परंतु ही शंका खरी ठरलेली असते ती म्हणजे काव्या आणि भूमीमुळे. कारण ज्यावेळी काव्याने नागराज काकांचं बोलणं ऐकलेलं असतं त्यावेळी ते सगळे काही तिने सायली अर्जुनला सांगितलेलं असतं. तर भूमी ही म्हणालेली असते की हो, मी सुद्धा काकांच्या मोबाईलमध्ये सुमन काकूंचा व्हिडिओ पाहिला आहे. आणि हे सगळं ज्यावेळी सायली अर्जुन सांगत असतात त्यावेळी रविराज सरांना धक्काच बसतो. तर अर्जुन पुढे म्हणतो, ज्यावेळी भूमी आणि काव्याने आम्हाला हे सगळं सांगितलं त्यानंतर आम्हाला सुमन काकूंचा व्हिडिओ पाहायला मिळाला. सुमन काकूंची अवस्था आमच्या लक्षात आली. त्या कुठे असतील हे आम्ही लोकेशननुसार तिथपर्यंत पोहोचलो आणि सुमन काकूंच्या लोकेशनवर पोहोचल्यावर कळालं की नागराज काका ज्यावेळी इथे आले होते त्यावेळी सुद्धा हेच लोकेशन होतं. आणि ज्यावेळी आम्ही सुमन काकूंना सोडवलं त्यावेळी सुमन काकू स्वतः म्हणालेत की आमचे हे मला इथपर्यंत घेऊन आलेत. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका हे सगळं काही खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, तुम्ही काही बरळणार आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा? सायली अर्जुन, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही ही जी काही गोष्ट सांगताय त्यावर दादा विश्वास ठेवणार आहे? तर आता सायली नागराज काकांना सडेतोड उत्तर देत म्हणते, नागराज काका, तुम्हाला काय वाटतंय की आम्ही खोटं बोलतोय का? आम्ही खोटं बोलत असू, बरं ठीक आहे, पण तुमची बायको तर खोटं बोलणार नाही ना? तर नागराज काका म्हणतात, ही ही काय बोलणार आहे? इन्स्पेक्टर, हिच्यावर विश्वास ठेवू नका कारण हिचं डोकं ठिकाणावर नाहीये. आत्ता काय बोलते तर 5 मिनिटांनी तिला काहीच माहीत नसतं, कारण तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तर आता सुमन काकू मोठ्यानेच म्हणतात, मी काही विसरले नाही, माझ्यात सगळं काही लक्षात आहे आणि ही गोष्ट तर मी विसरणारच नाही की मला महिपत शिकरेने नाही तर तुम्ही किडनॅप केलं होतं. आता मात्र नागराज काकांना चांगलाच घाम फुटलेला असतो. नागराज काका म्हणतात, काय काय बरडतेस ग? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं, तुला काही आठवत नाहीये, तू काहीही बोलू नकोस, जरा शांत बसशील का? इन्स्पेक्टर सावंत, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, हिच्या बोलण्यावर तर अजिबातच नाही, कारण हिच्यावर आता डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, सायकॉलॉजिस्टची ट्रीटमेंट चालू आहे. तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा, मी आत्ता गोळ्या आणण्यासाठीच गेलो होतो, हे बघा गोळ्या. असं म्हणत आता नागराज काका त्या गोळ्यांचं पॉकेट इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे देतात. तर अर्जुन म्हणतो की नागराज काका, मी तुला अजूनही सांगतोय की सुमन काकूंना काहीही झालं नाही. तर आता हे ऐकताच नागराज काका अर्जुनकडे पाहतात. तर रविराज सर अर्जुनला म्हणतात, हे कसं शक्य आहे? डॉक्टर सुनीता यांनी स्वतः सुमनला चेक केलं आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं आहे की सुमन हळूहळू बरी होईल, तोपर्यंत तिच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि त्या सगळ्यामुळे तिला त्रास होत आहे. परंतु सायली अर्जुन, तुम्ही असं का बोलत आहात? तर सायली म्हणते, रविराज काका, ते सगळं काही डॉक्टर सुनीता यांनी आमच्या विनंतीला मान घेऊन सांगितलं होतं. असं म्हणत सायली आता घडलेलं सर्व प्रकार रविराज सर प्रतिमा हत्या यांना सांगू लागते. सायली अर्जुन अगोदरच डॉक्टर सुनीता यांना भेटलेले असतात आणि त्यावेळी त्यांनी त्यांना सांगितलेलं असतं की आम्हालाही खूप वाईट वाटतंय. खरं तर असं करायला सांगणं हे सगळ्यात मोठा अपराध आहे, परंतु शेवटी गुन्हेगाराला शोधून काढायचं असेल तर हा मार्ग स्वीकारावाच लागेल आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही आम्हाला मदत कराल ना? त्यावेळी डॉक्टर सुनीता यांनी सायली अर्जुनला मदत करायचं आश्वासन दिलेलं असतं आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळलेलाही असतो. घरी येऊन सुमन काकून यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांची तब्येत ठीक नाहीये आणि त्यांना गोळ्या द्याव्या लागतील असं म्हणत काही गोळ्याही दिलेल्या असतात. तर आता सायली सर्वांनाच सांगते की सुमन काकूंवर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू नाहीये, तर या ज्या गोळ्या आहेत त्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत असं म्हणत सायलीने आता त्या गोळ्यांबद्दलचाही खुलासा केलेला असतो. आता इन्स्पेक्टर सावंत त्या गोळ्या चेक करतात आणि रविराज सरांना म्हणतात की हो, या गोळ्या विटॅमिनच्याच आहेत. आता मात्र नागराज काका रागाने सुमन काकूंकडे पाहतात, त्यांच्यावर चिडतात आणि म्हणतात, सुमन, तू हे सगळं काही नाटक केलंयस, मला फसवण्याचा प्रयत्न केलायस. आता सुमन काकू सडेतोड उत्तर देत म्हणतात, का नाटक फक्त तुम्हालाच करता येतं का? सभ्य असल्याचं नाटक, बायकोची काळजी असल्याचं नाटक, एवढंच काय तर भावावर प्रेम असल्याचं नाटक. आता मात्र रविराज सर रागानेच नागराज काकांकडे पाहतात. सुमन काकू खूप चिडलेले असतात कारण नागराज काकांची कृत्य सुमन काकूंना माहीत असतात. पण आता ही सर्व नाटकं तुमच्यावरच उलटली आहेत हे विसरू नका.
तर आता रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तुला हे इन्व्हेस्टिगेशन सुरू करावंसं का वाटलं? तर अर्जुन म्हणतो, सिनियर, आम्हाला डाऊट आला होता की तुमच्या अपघातामध्ये नागराज काकाचाच हात असू शकतो. आमचा असा संशय होता. तर इन्स्पेक्टर सावंत रविराज सरांना म्हणतात, पण सर, आता हा संशय नाही, तर आता हे सगळं खरं आहे, कारण तुमच्या भावाविरुद्ध आमच्या हाती तसा पुरावा आहे. आता हे ऐकताच रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे पाहू लागतात. इकडे मात्र नागराज काकांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना चांगलाच घाम फुटलेला असतो. ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता कसा सर्वांना गुंडाळायचं याचाच विचार त्यांच्या मनात चालू असतो. नागराज काका घाबरतच इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतात, पुरावा? कोणता पुरावा? दाखवा ना. तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे की तुम्ही माझ्यावर असे खोटे आरोप करत आहात? तर अर्जुन म्हणतो, सिनियर, नागराज काकाने स्वतः सुमन काकूंसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि हे आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि हे सगळं त्यांनी कारण त्याला पटलं होतं की खरंच सुमन काकूंच्या डोक्यावर परिणाम झालाय. तिला आता काहीही कळत नाही. पण हा सगळा त्याचा गैरसमज होता. आता मात्र नागराज काका मुद्दामहून नाटक करत म्हणतात, सुमन, तू असं का केलंस? कशासाठी? अगं, तू यांना साथ दिलीस आणि माझ्यावर खोटे आरोप करतेस. सुमन, अगं, कोणत्या कोणत्या गुन्ह्याची तू मला शिक्षा देतेस? सुमन, अगं, तू असं करशील असं कधी वाटलंही नव्हतं गं. अगं, माझा तुझ्यावर खूप विश्वास होता. खरं तर माझं तुझ्यावर जीवापडन प्रेम होतं आणि तरीसुद्धा तू माझाच विश्वासघात केलास. असं म्हणत नागराज काका आता चांगुलपणाचा आवा आणवत सुमन काकूंनाच खोटं पाडण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, सुमन, अगं सांग ना, कसली शिक्षा देतेस तू मला? सांगून टाक ना. मी काय केलंय? काय चुकलंय बाई? अगं सांग. असं म्हणत नागराज काका सुमन काकूंचे काय धरण्याचं, त्यांच्यासमोर हात जोडण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, सुमन, मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण सांगूनच टाक, मी काय केलंय? कसला गुन्हा केलाय? अगं, तू कसले आरोप करतेस? मी माझ्या भावाला मारलं? अगं, तुला कळतंय का तू कोणाबद्दल बोलते सगा? हा फक्त माझा भाऊ नाहीये. हा फक्त रविराज किल्लेदार म्हणजे माझा मोठा मोठा भाऊ नाही, तर माझ्यासाठी दैवत आहे ग, दैवत. आणि माझ्या देवालाच मी मारेन असे खोटे आरोप तू कसे करू शकतेस सुमन? मी तुझ्यासमोर हात जोडतो ग, परंतु प्लीज माझी आणि माझ्या दादाची ताटा करू नकोस. माझ्यावर असे खोटे आरोप करू नकोस. सुमन असं म्हणत नागराज काका रडण्याचं नाटक करतात. नागराज काका पुढे म्हणतात, मला माहीत आहे सुमन. अगं, मी तुला मारलं, खरं तर एकदा दोनदा मारलं असेल, रागवलं असेल, पण तू असं माझ्यावर सूड उगवणारेस का? असं मला अडकवण्याचा प्रयत्न करणारेस का ग? असं म्हणत नागराज काका रडू लागतात. सुमन काकूंना यांचा खरा चेहरा कळालेला असतो. सरड्यासारखे रंग बदलणारे नागराज काका किती खोटं बोलतात हे सुमन काकूंनाही माहीत असतं. आता सुमन काकू म्हणतात, किती खोटं बोलणार आहात आणि किती खोटारडेपणाचा आणणार आहात? असं म्हणत सुमन काकू आता नागराज काकांची कॉलर पकडत म्हणतात, अहो, तुम्ही स्वतः तुमचा गुन्हा माझ्यासमोर कबूल केला आहे. तुम्ही स्वतः मला सांगितलं आहे की तुम्ही भाऊजींना, वहिनींना आणि तन्वीला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही म्हणता हे सगळं काही खोटं आहे. अहो, तुम्ही माझ्यासमोर हसत हसत निर्लज्जपणे तुमच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही अजूनही सगळ्यांसमोर खोटंच वावरण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही जी पापं केली आहेत आणि ती पापं मी केलीच नाही असं खोटं बोलताय. तर नागराज काका रडतच म्हणतात, अगं, जे पाप मी केलंच नाही त्याची कबुली मी का देईन, सांग ना सुमन. सुमन, असं तू का वागतेस? तर अर्जुन म्हणतो, कळेल इन्स्पेक्टर सावंत. आता सगळ्यांनाच कळू देत की सुमन काकू खोटं बोलतायत की हे नागराज किल्लेदार. असं म्हणत अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतांना त्यांच्याजवळ असणारा पुरावा दाखवायला सांगतो. आणि ज्यावेळी इन्स्पेक्टर सावंत तो व्हिडिओ प्ले करतात त्यावेळी मात्र सगळं पाहताच नागराज काकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. त्यामध्ये नागराज काकांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देत कबूल केलेलं असतं की हो, मीच तुला आणि महिपत शिकरेला किडनॅप केलं होतं. जाऊन सांग त्या रविराज किल्लेदारला की तुला मारण्याचा मीच प्रयत्न केला होता. 22 वर्षापूर्वी त्याचा अपघात मीच घडून आणला होता. मीच महिपत शिकरेला सुपारी दिली होती. सांगणार आहेस का? पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे ग? कारण तू तर वेडी आहेस. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आता नागराज काकांचं हे सगळं बोलणं सुमन काकूंनी रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि एक भक्कम पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलेला असतो. आता हे ज्यावेळी रविराज सर आणि प्रतिमा हत्या ऐकतात त्यावेळी मात्र त्यांना धक्काच बसतो. इकडे मात्र सुमन काकू पूर्णपणे भितरून गेलेल्या असतात. आपल्याच नवऱ्याने इतकी वर्ष हा गुन्हा लपून ठेवला. आपल्याच नवऱ्याने त्याच्या सख्ख्या भावाला आणि वहिनीला, पुतणीला मारण्याचा प्रयत्न केला. हे सगळं काही सुमन काकूंनाही सहन होत नसतं. आता सायली सुमन काकूंना सावरते. या सगळ्यातून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते. आता एवढा पुरावा समोर येऊनही नागराज काकांचा खोटेपणा काही संपत नसतो. नागराज काका म्हणतात, हा व्हिडिओ हा तर फेक आहे. काहीतरी एडिट करतात आणि समोर आणून दाखवतात मला खोटं पाडण्यासाठी, मला अडकवण्यासाठी. दादा, या गोष्टीवर विश्वास ठेवू नको. मी तो नाहीच आहे.
हे सगळं काही एडिट करून बनवलं गेलं आहे, त्यामुळे या व्हिडिओवर विश्वास ठेवू नकोस. परंतु रविराज सर एक एक पाऊल पुढे टाकत आता नागराज काकांच्या समोर येतात आणि नागराज काकांचं कोणतंही बोलणं न ऐकून घेता सरळ त्यांच्या सणसणीत कानाखाली मारायला सुरुवात करतात. एक नाही, दोन नाही, तब्बल 7-8दा ते रविराज सर नागराज काकांच्या कानाखाली मारत असतात. त्यांचे गाल चांगलेच लाल केलेले असतात. रविराज सर म्हणू लागतात, बोल नागराज, हे सगळं काही तू का केलेस? कशासाठी? अरे तू तुझ्याच भावाला मारण्याचा प्रयत्न केलास का? काय हवं होतं तुला? म्हणून तू माझ्या आणि माझ्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केलास? अरे मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, ही माझी चूक झाली. अरे तुला लहानाचं मोठं केलं, ही माझी चूक झाली. बोल नागराज. परंतु नागराज काका आता काहीच बोलत नसतात. नागराज काका सतत नागराज काकांच्या कानाखाली मारत असतात आणि त्यांना जाब विचारत असतात. रविराज सर म्हणतात, स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं ह्याचा की तुझ्या शिक्षणावर आणि कुठलाच बिझनेस नसताना त्यावर लाखो रुपये उधळलेत. बोल नागराज, कसला सूड उगवतोयस तू? अरे या सोन्यासारख्या पोरीबरोबर तुझं लग्न लावून दिलं. तुझ्या सुखी संसारासाठी मी किती प्रयत्न केले आहेत ना, हे सगळ्यांना माहीत आहेत. आणि तरीसुद्धा तू या मुलीचं आयुष्य तर बर्बाद केलंस आणि तू त्याबरोबर आम्हालाही मारण्याचा प्रयत्न केलास. असं म्हणत रविराज सर आता नागराज काकांना असं काही तुडदावतात. अक्षरशः त्यांनी त्यांना पायाखाली तुडदवायला सुरुवात केलेली असते. तर प्रतिमहत्या रविराज सरांना म्हणू लागतात, अहो प्लीज शांत व्हा. तुम्ही स्वतःला त्रास करू नका घेऊ. रविराज सर म्हणतात, कसा नको घेऊ प्रतिमा, सांग ना. अगं 22 वर्षापूर्वी याने माझा अपघात घडवून आणला. मला, तुला मारण्याचा प्रयत्न केला. अगं आपलं सोड, आपल्या तन्वीलाही मारण्याचा प्रयत्न केला. असं म्हणत रविराज सर आता नागराज काकांना लातेने तुडदावत असतात. रविराज सर म्हणू लागतात, अरे आमचा नाही तर तन्वीचा तरी विचार करायचा होता. अरे तू तुझ्यावर किती प्रेम करायची, किती जीव लावायची. अरे तू घरी आल्याशिवाय ती कधी जेवायची नाही. बरं नसताना तुझ्या हातूनच औषध प्यायची. सतत तिला तिचा काका जवळ हवा असायचा. सतत तिला तिचा काका समोर हवा असायचा. आणि तिलाच तू मारण्याचा प्रयत्न केलास. रविराज सरांना खूप त्रास होत असतो. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, सर प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका. स्वतःला सावरा. रविराज सर म्हणतात, कसा नको घेऊ प्रतिमा, सांग ना. अगं 22 वर्षापूर्वी याने माझा अपघात घडवून आणला. मला, तुला मारण्याचा प्रयत्न केला. अगं आपलं सोड, आपल्या तन्वीलाही मारण्याचा प्रयत्न केला. असं म्हणत रविराज सर आता नागराज काकांना लातेने तुडदावत असतात. रविराज सर म्हणू लागतात, अरे आमचा नाही तर तन्वीचा तरी विचार करायचा होता. अरे तू तुझ्यावर किती प्रेम करायची, किती जीव लावायची. अरे तू घरी आल्याशिवाय ती कधी जेवायची नाही. बरं नसताना तुझ्या हातूनच औषध प्यायची. सतत तिला तिचा काका जवळ हवा असायचा. सतत तिला तिचा काका समोर हवा असायचा. आणि तिलाच तू मारण्याचा प्रयत्न केलास. रविराज सरांना खूप त्रास होत असतो. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, सर प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका. स्वतःला सावरा. रविराज सर म्हणतात, कसा नको घेऊ. कसं सावरू सांगा ना. या माणसावर मी माझ्या स्वतःपेक्षाही जास्त प्रेम केलं. याच्यावर विश्वास ठेवला. कधीच याच्यावर अविश्वास दाखवलं नाही. याला काय हवं नको ते सगळं देत आलो. कधीच त्याला विचारलं नाही की तुला हे कशासाठी हवंय, काय याचं करणार आहेस. आणि याने आत्तापर्यंत बिझनेस केले, त्याच्यावर लाखो पैसे मी उधळलेत. परंतु कधीच मी त्याला म्हटलं नाही की तुझा हा बिझनेस यशस्वी ठरलाच नाही. कधीच त्याला जाब नाही विचारला. आणि यानेच या सगळ्याचे असे पाण फेडलेत, असे ऋण फेडलेत. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, माझं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला. असं म्हणत रविराज सर नागराज काकांना चांगलंच तुडवतात. परंतु या सगळ्यात त्यांना मात्र खूप त्रास होत असतो. त्यांना एवढा त्रास होतो की त्यांचे हातपाय थरथरू लागतात. या सगळ्यामध्ये आपल्याच भावाने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला, ही गोष्टच त्यांच्या मनाला सहन होत नसते. आता अर्जुन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतो. तर आता रविराज सर म्हणू लागतात, इन्स्पेक्टर सावंत, आत्ताच्या आत्ता या माणसाला इथून घेऊन जा. एक क्षणभरही हा माणूस माझ्या डोळ्यासमोर नकोय. रविराज सरांना आता अर्जुन शांत करतो. त्यांना बसवतात. प्रतिमा आत्या त्यांना पाणी देतात आणि म्हणू लागतात, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्लीज या सगळ्यातून तुम्ही स्वतःला सावरा. तर नागराज काका म्हणतात, दादा प्लीज असं करू नकोस. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर आता रविराज सर म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत प्लीज या माणसाला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. आता अर्जुन नागराज काकांची कॉलर पकडतो, त्यांना उठवतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्या हातात देत म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत अगोदर बेड्या घाला या माणसाच्या हातात. असं म्हणत आता बेड्या घालत इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना तिथून घेऊन जात असतात. नागराज काका आवाज देत म्हणतात, दादा प्लीज थांबव यांना, प्लीज मला वाचव. आणि मी यात काहीही केलं नाही. परंतु रविराज सर नागराज काकांकडे साधं पाहतही नाहीत. कारण आपल्याच भावाने आपला जीव
घेण्याचा प्रयत्न केला ही गोष्टच त्यांना सहन होत नसते. या सगळ्यात त्यांना खूप त्रास होत असतो. प्रतिमा आत्या, सुमन काकू त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात. इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना फरफटत घेऊन तर गेलेले असतात, परंतु इकडे मात्र रविराज सरांची तब्येत बिघडलेली असते. सायली, अर्जुन आणि घरातील सर्वच जण मिळून त्यांना सावरण्याचा, त्यांना या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. रविराज सरांची ती अवस्था पाहून सायलीला त्यांची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, अगं सायली, अर्जुन घरी आले नाहीयेत, कुठे आहेत ते? तर कल्पनाताई म्हणतात, अहो, मी सुद्धा त्यांचीच वाट पाहत आहे. मला म्हणालेत की आम्ही महत्त्वाच्या कामासाठी जात आहोत, परंतु अजूनपर्यंत घरी आली नाहीयेत. मला तर त्यांची काळजी वाटत आहे. आता खूप उशीरही झालाय, परंतु अजूनपर्यंत ही मुलं घरीच आली नाहीयेत आणि जाताना ते टेन्शनमध्ये होते असं मला वाटतंय. प्लीज तुम्ही फोन कराल का अर्जुनला आणि विचाराल का कुठे आहेत? तर आता प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं तू शांत हो. अगं येतील ते त्यांच्या कामासाठीच गेले आहेत ना, मग काम पूर्ण झाल्यानंतर घरी येतील. तू नको काळजी करूस. इकडे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता सायली, अर्जुन नक्की कोणत्या कामासाठी गेले आहेत याचा प्रिया विचार करू लागते. प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, अगं तू एवढी काळतुजी का करतेस? ते लहान आहेत का? ते घरी नक्कीच येतील. तू नको एवढा विचार करूस. तर कल्पनाताई म्हणतात, नाही हो, तरीसुद्धा माझ्या जीवाला खोड लागला आहे. प्लीज तुम्ही फोन कराल का? प्रतापराव म्हणतात, आपण थोडा वेळ वाट पाहू, नाहीतर मग मी अर्जुनला फोन करेन. हो चालेल ना? तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत आता दोघंही सायली अर्जुनची वाट पाहत असतात. तर प्रिया म्हणू लागते, हे दोघं नक्की कुठे गेले असतील उंडायला? अजूनपर्यंत घरी आले नाहीत. मला वाटतं त्या सुमेची चौकशी करायला गेले असतील. आजकाल तिचं जास्तच कौतुक चालू आहे. जाऊ देत, तिच्या निमित्ताने सायली अर्जुन माझी चौकशी करत नाहीयेत ना, म्हणजे झालं, असं म्हणत प्रिया खुश होते. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर म्हणू लागतात, मी वकिली करायला गेलो होतो, शिक्षणासाठी गेलो होतो, तेव्हा एक गोष्ट शिकलो होतो की समोरच्या पुराव्यांवर विश्वास ठेवायचा. फक्त पुराव्यांवरच नाही तर तिथल्या आतमधल्या बारकाईना गोष्टींवरही विश्वास ठेवायचा, त्याही समजून घ्यायच्या. परंतु हे सगळं करत असताना मी मात्र भावाच्या बाबतीत हे सगळं काही करायचं विसरूनच गेलो. अर्जुन, मी कॉलेजला असतानाच आमचे आईवडील गेले. त्यानंतर नागराजचं शिक्षण बाकी होतं. त्याचं शिक्षण मी पूर्ण केलं. त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली नाही. सगळ्या गोष्टी मी पुरवत गेलो, त्याचे लाड करत गेलो, परंतु चांगुलपणा मात्र शिकवायचा राहूनच गेला. याने हे सगळं काही का केलं मला नाही माहीत. तर प्रतिमा आत्या म्हणतात, मलाही तेच कळत नाहीये की हे सगळं काही भाऊजींनी का केलं असावं. अर्जुन म्हणू लागतो, कळेल आपल्याला लवकरच, सगळं काही कळेल. पण त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की एवढं सगळं करूनही मला पैसा मिळालाच नाही, म्हणजे याचा अर्थ सिनियर हे सगळं काही त्याने तुझ्या प्रॉपर्टीसाठीच केलं असावं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सर्वच जण किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. तर आता अर्जुन सर्वांनाच म्हणतो की आपण 22 वर्षापूर्वी सिनियरचा अपघात कोणी घडवून आणला त्याचा मास्टर माइंड शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तर आता पूर्ण आजची विचारतात, पण तो मास्टर माइंड आहे तरी कोण? तर आता रविराज सर स्वतःच म्हणतात की नागराज किल्लेदार. आता हे नाव ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. प्रियाच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर दुसरीकडे आता साक्षी बातम्या पाहत असते. तर मीडियाची माणसं आता ही बातमी जाहीर करत म्हणतात, प्रख्यात वकील रविराज किल्लेदार यांच्या भावाला नागराज किल्लेदार यांना आत्ताच अटक करण्यात आली आहे. आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे रविराज सर स्वतःला रूममध्ये कोंडून घेतात. सर्वजण दरवाजा वाजवण्याचा, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु रविराज सर काही बाहेर येत नाहीत. परंतु ज्यावेळी सायली बाबा अशी हाक मारते तेव्हा मात्र रविराज सर बाहेर येतात. ते दरवाजा उघडतात. तर आता नक्की पुढे काय घडेल? सायली हीच त्यांची मुलगी आहे हे सत्य सर्वांसमोर येईल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.